वाह, ग्रेट. काय नाटकं करतेस तू? कमाल. साळसूतपणाचा काय आव आणलास का तू? वाह. या ऍक्सिडेंट कडे तू एक संधी म्हणून बघतेस नाही का? नाही हो, मी नाही अशी मुलगी. मी खरं सांगते, मी यांच्याशी कोणतंच नातं जोडणार नाही. आणि सगळं संपलंय आमच्यातलं. माझ्यावर विश्वास ठेवा. मला फक्त शेवटचं बघू द्या त्यांना. मी जवळ पण नाही जाणार त्यांच्या. प्लीज एकदा. आता परत तुझ्या तोंडून माझ्या मुलाचं नाव घेऊन तुझं सावट त्याच्यावर पाडू नकोस. तुझी लायकीच नाहीये. चालती हो इथून. थांब. हॅलो अक्षु. अक्षु अक्षु प्लीज बोल ना माझ्याशी. मला माहिती होतं तू मला फोन करशील नक्की. आय एम सो सॉरी अक्षु. मला माफ कर. मी खूप फोन ट्राय केले तुला माफी मागण्यासाठी, पण एनिवेज हे बघ अक्षु, मी प्रेमाचं नाटक करता करता खरंच तुझ्या कसा प्रेमात पडलो मलाही कळलं नाही ग. मी भले सगळं काही खोटं बोललो असेल, पण माझं प्रेम खरं होतं तुझ्यावरच. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. अक्षु अक्षु तू माझं आयुष्य आहेस. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. खरंच खरंच माझ्या गेलेल्या आईची शपथ खरंच सांगतो अक्षु. मग आपण भेटूयात. बघू दे मला खरंच किती प्रेम आहे तुझं माझ्यावर. तू सांग ना मला कुठे भेटायचं अक्षु. तू सांगशील तिथे येतो मी. अगं मी खूप तडफडतोय तुला भेटायला. कसं सांगू तुला मी. मला नाही नाही नाही, उगाच फोन केलाय मी तुला. खरं तर तू प्लीज हा फोन विसरून जा. मी तुला फोन केला नाही. आणि मलाही विसरून जा. मी करेन काय करायचं ते बघेन माझं मी. अक्षु अक्षु प्लीज 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 ऐक ऐक मी काय म्हणतो. ऐक प्लीज प्लीज अक्षु प्लीज 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 फोन नको. प्लीज प्लीज माझं ऐकून घे. तुला माझी शपथ आहे. प्लीज ऐक अक्षु. मानलं वा. मानलं. कुणाच्याही मूर्खपणाचा कसा फायदा घ्यायचा ना ते बरोबर कळतं दीपक तुला. हीच संधी विचारांचा बदला घेण्याची. अक्षु तू येशीलच. तुला यावंच लागेल. कारण दीपक की आइडिया मतलब प्रॉफिट का जरिया. तुला खरंच शेवटचं बघायचं आहे ना सत्यजितला? अहो पण
बघू देत तिला, काय हरकत आहे? जा, दाखव तिला. त्यांची शेवटची भेट ही व्हायलाच हवी. जा, घेऊन जा तिला वर. बघू देत तिला तिथे स्वतःच्या डोळ्यांनी. जा. थँक्यू, मनापासून थँक्यू. चारू, चारू, चारू. सत्यजित, चारू. निहारिका. तो इथे. सत्यजित प्लीज, हे बघ, एक मैत्रीण म्हणून मला माझ्या मित्राचं सगळं करायचंय. प्लीज, आता मी तुझं काही एक ऐकणार नाहीये. चल, औषधांची वेळ झाली, जेवून घे पटकन. हं? प्लीज निहारिका, हे सगळं करायची काही गरज नाही. माझी काळजी मी घेऊ शकतो. अरे तू जा इथून प्लीज. सत्यजित, मी प्लीज म्हणते. हे बघ, माझ्या प्रेमासाठी नाही, ऍटलिस्ट मैत्रीसाठी. मैत्रीसाठी मला करू दे ना. आणि सत्यजित, मला माझी चूक कळली आहे रे. प्लीज चल, उठ, सावकाश. मस्त गरम गरम सूप घे. निहारिका, खरंच नको आहे. सत्यजित प्लीज, हे बघ, स्वतःसाठी बरं व्हायचं ना लवकर. निसर्ग संकेत देत असतो, आपणच त्याला ओळखू शकत नाही.
अरे काय कोणी आहे का दारा? नाही अरे कोणी नाही आहे. कोणी आहे का? मला वाटतं तुला जे समजायचंय ते समजलं असावं. त्यांना खूप लागलंय. एवढंच कळलं तुला? तुला हे नाही कळलं की त्याची काळजी घ्यायला इथं खूप माणसं आहेत. त्याला तुझी गरज नाहीये. स्वतःचा जास्त अपमान करून घेण्याआधी इथून निघून जा. इतक्या लगेच हे असं होईल वाटलं नव्हतं मला. पण मी देवाकडे एक प्रार्थना नक्की करेन. माझ्याहून जास्त प्रेम त्यांना मिळावं. कारण त्याहून कमी ते नाही डिझर्व करत. ते आम्ही बघून घेऊ. आमचा मुलगा आहे तो. आमच्यापेक्षा जास्त कोण प्रेम देणार त्याला? चल निघून जा. काय कोणी नाही आहे. कुठे कोण आहे? सत्यजित काय काय झालं? हं काही हवंय का तुला? निहारिका, चारुलता, मला असं वाटतंय की चारू इथेच कुठेतरी आजूबाजूला आहे. मला जाणवते तसं. निहारिका, निहारिका, प्लीज मला तिच्याकडे घेऊन चल. माझं तिच्याकडे खूप महत्वाचं काम आहे. प्लीज. सत्यजित अरे ती कशी काय येईल आता इथे? हे बघ सत्यजित, तू ना औषध घेतलंयस आणि त्याच गुंगीत तुला कदाचित भास होत असतील. तुला आता आरामाची खूप गरज आहे सत्यजित. प्लीज रेस्ट कर. प्लीज रेस्ट कर. आणि सत्यजित, तिचा विचार सोडून दे आता. तुझ्या घरच्यांसाठी तुला हे करावंच लागणार आहे. बघितलंस ना सत्यजित किती खुश आहे तुझ्याशिवाय? झालं तुझ्या मनाचं समाधान? सत्यजित तुला विसरलाय. परत त्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू नकोस. आता निहारिका त्याच्या आयुष्यात आली आहे. खरं तर ती आधी होतीच. तूच मध्ये आली होतीस. तुझी जर शेवटची भेट पूर्ण झाली असेल असं तुला वाटत असेल, तुझ्यात थोडी जरी लाज शिल्लक असेल किंवा इथे तुझं हसं होऊ नये असं तुला वाटत असेल तर चालते हो इथून. आणखी एक, तुझी किंवा तुझ्या घरच्यांची नजर या घरावर चुकून जरी पडली ना तर तुमच्या बर्बादीचा असा तांडव दाखवेन की तुमचे डोळे कायमचे हुरपळले जातील. आणि याचा एक नमुना तुमच्या गॅरेजच्या रूपानं तुमच्या समोर आहेच. आउट. आता पुन्हा तुझं तोंड दाखवू नकोस, कळलं? नाही दाखवणार तो. पण एक सांगते,
सत्यजित हे तुमच्या आणि माझ्यातले शेवटचे आणि एकमेव दुवा होते, फक्त कनेक्शन. आणि आता ते पण तुटलं. माझा भाऊ समीर, ज्याला तुम्ही कॉलेजमधून काढलं, माझं गॅरेज जे तुम्ही तोडलं, माझं घर जे तुम्ही उद्ध्वस्त केलं, या सगळ्याची भरपाई ही चारू नक्की करणार. तुमच्या नाकावर टिच्चून ही चारू मोठी होऊन दाखवणार. हा वाद आहे आपला. आउट. चारू, चारुलता, अगं कुठे चाललीस तू? अगं पायाला किती लागलंय तुझ्या? बघ तरी एकदा. आणि अशीच कुठे निघालीस तू? नाही, आता कुठल्याच जखमेचं काहीच वाटत नाही आपल्याला. मधल्या टाइमात मनाला एवढ्या जखमा झाल्यात की मीच बधीर झाले. काहीच वाटत नाही आता. चारू, अगं मी समजू शकते, पण आता जर दुर्लक्ष केलं ना तर खूप जास्त त्रास होईल अगं तुला. तू बस, मी तुला पटकन बँडेज करून देते. हं? नाही, नको, मी जाते. चारू, मी तुझ्यापेक्षा मोठी आहे ना, मग मी सांगितलेलं ऐकायचं. बँडेज केल्याशिवाय मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये. चल बघू. हात धर. तू बस आधी इथे. बस. मी हो बस, मी आहे ना. बस. चल, दाखव बघू तुझा पाय. नाही, नको वहिनी. चारू, दाखव पटकन. चल. अहो नको, मी करते माझं मी. अगं प्लीज. तुम्ही आता काय म्हणालात? तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा, आणि तुम्ही माझ्या पायाला हात लावणं मला बरोबर नाही वाटत. द्या, मी करते. ऐकणार नाहीस तू. घे. सावकाश. चारू, मी एकटी तुझ्या आणि भाऊजींच्या खऱ्याखुऱ्या प्रेमाची साक्षीदार आहे. खरं प्रेम? त्याच संदर्भात मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. खरं तर भाऊजींना काही गोष्टी न सांगण्याचं वचन दिलंय मी कोणाला तरी, पण मी तुझ्याशी बोलूच शकते ना. चारू, प्लीज माझं ऐकून घे. भाऊजींचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, अगदी जीवापाड. असं प्रेम जे कधीच कमी होणार नाही. निरंतर, निर्व्याज, अमर्याद प्रेम. निस्वार्थ, निस्सीम.